वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय चित्रे सर. चित्रे सरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. इन दिस सेशन we will study HSC 12th Physics Chapter 8 Current Electricity Part 1. Dear students, can you recall? There can be three types of electrical conductors: good conductors, that is metals, semiconductors, and bad conductors, that is insulators. Already we have studied in previous standards. Do you recall this? That is electrical conductors, good conductors, semiconductors, and bad conductors. Now see in this picture. Now these are the conductors: copper, aluminum, steel, metal. Then insulators: plastic, rubber, glass, cloth, wood. And semiconductor, these are the semiconductor chips, ICs. And does the semiconductor diode and resistor have similar electrical properties? तर सेमीकंडक्टर मध्ये आणि रेजिस्टर्स मध्ये इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज सेम असतात का? हा डायोड आहे, सेमीकंडक्टर डायोड. आणखीन हा रेजिस्टन्स आहे, याच्यामध्ये सेम रेजिस्टर प्रॉपर्टी असतात का? आपण ऑलरेडी स्टडी केलेला आहे. तर रेजिस्टन्स दोन्ही डायरेक्शनमध्ये ही जी प्रॉपर्टी सेम असते, ह्याला डायरेक्शन चेंज केल्यानंतर ही जी प्रॉपर्टी चेंज होतात डायोड्समध्ये. त्यानंतर कॅन यू एक्सप्लेन व्हाय टू ऑर मोर रेजिस्टर्स कनेक्टेड इन सिरीज अँड पॅरलल हॅव डिफरंट इफेक्टिव्ह रेजिस्टन्सेस? तर आपण सिरीजमध्ये आणखीन पॅरलमध्ये कनेक्ट केल्यानंतर रेजिस्टन्स जे आहेत, हे रेजिस्टन्सच्या प्रॉपर्टीज, रेजिस्टन्स जे आहेत हे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स वेगवेगळे असतात. याचे कारण काय? कारण हे जे आपण ज्यावेळी पॅरल रेजिस्टन्स कनेक्ट करतो त्यावेळी पाथ हा करंटचा पाथ डिवाइड होतो. नंतर सिरीजमध्ये रेजिस्टन्स कनेक्ट केल्यानंतर हा पाथ जे आहे हा पाथ सेमच असतो, त्यामुळे रेजिस्टन्स वाढतो. इथं एकच करंटचा पाथ आहे, त्यामुळे इथं रेजिस्टन्स जे आहे हा रेजिस्टन्स वाढतो. इथं हे रेजिस्टन्स कमी होतं, पाथ वेगवेगळा आहे. त्यामुळं ह्या वेगवेगळ्या करंट पाथमुळे इथं रेजिस्टन्स जे यांच्या व्हॅल्यू सिरीज आणि पॅरलमध्ये चेंज होतात. हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. नेक्स्ट वन इज इंट्रोडक्शन. We have studied the origin of electrical conductivity in particular for metals. तर आपण मेटल्समध्ये कंडक्टिव्हिटी जी असते, कंडक्टिव्हिटी कशी होते, कंडक्टिव्हिटी कशी फ्लो होते, हे आपण ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये स्टडी केलेलं आहे. त्याच्यामध्ये लास्ट ऑर्बिटचे जे फ्री इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन्स कंडक्शनसाठी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी अवेलेबल असतात आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंट फ्लो होत असतो कंडक्टर्समध्ये, मेटल्समध्ये. We have also studied how to calculate the effective resistance of two or more resistances. तर आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेजिस्टन्स आपण सिरीजमध्ये किंवा पॅरलमध्ये कनेक्ट केले तर त्यावेळी त्याची इफेक्टिव्ह रेजिस्टन्स जे आहे, ही इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कसं किती येतात ते आपण त्याची व्हॅल्यू पण कॅल्क्युलेट केलं. इथं दाखवलेल्या डायग्राममध्ये हे पॅरलमध्ये रेजिस्टन्स आहेत, हे सिरीजमध्ये रेजिस्टन्स आहेत. रेजिस्टन्स सिरीजमध्ये असेल तर RS = R1 + R2 + R3. आणखीन पॅरलमध्ये असतील तर 1/Rp = 1/R1 + 1/R2 असेही आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करतो सिरीजमध्ये आणखीन पॅरलमध्ये. इन सिरीज and in parallel, complex connections of electrical components cannot be easily reduced using the rules of series and parallel combination of resistors. तर आपण जास्त कॉम्प्लेक्स सर्किट असेल, फॉर एक्झाम्पल डायग्राममध्ये दाखवलेलं आहे सिरीज आणि पॅरलल, तर या ठिकाणी आपण सिरीजचे आणि पॅरललचे लॉ इथं यूज करू शकत नाही. कॉम्प्लेक्स सर्किटमध्ये, सिंपल सर्किटमध्ये फक्त आपण हे दाखवलेलं आहे, इथं पॅरलल आहे, इथं सिरीज आहे, यामध्ये आपण सिरीज पॅरललचे रूल्स वापरून आपण हे इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. पण असं जर कॉम्प्लिकेटेड सर्किट असेल तर ह्या कॉम्प्लिकेटेड सर्किटमध्ये आपण सिरीज आणि पॅरलचे रूल्स अप्लाय करून आपण इथं वी कॅनॉट फाइंड द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन दिस केस फॉर कॉम्प्लेक्स सर्किट. हेन्स मोर कॉम्प्लेक्स सर्किट कॅन बी ॲनालाइज्ड बाय युझिंग क्रिचॉफ्स लॉ. तर असले कॉम्प्लेक्स सर्किट जे आहे, ही कॉम्प्लेक्स सर्किट आपण युझिंग क्रिचॉफ्स लॉ ॲनालाइज करू शकतो. नेक्स्ट पॉईंट इज क्रिचॉफ्स लॉज ऑफ इलेक्ट्रिकल नेटवर्क. तर इलेक्ट्रिकल नेटवर्कसाठी आपण आता क्रिचॉफ्स लॉ यूज करायचा आहे. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की कॉम्प्लिकेटेड सर्किट असेल, सिंपल सर्किटमध्ये आपण सिरीज आणि पॅरलचे रूल्स वापरून आपण इफेक्टिव्ह रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतो. पण जर सर्किट कॉम्प्लेक्स असेल तर आपण त्या ठिकाणी क्रिचॉफ्सचे लॉ वापरतो, ओम्स लॉ वापरू शकत नाही आपण त्या सिंपल सर्किटला. तर त्यामध्ये
ही डायग्राम कन्सिडर करा. इलेक्ट्रिकल नेटवर्कचे हे सेव्हरल कॉम्पोनंट कनेक्ट केलेले आहेत यामध्ये. नाउ जंक्शन. Any point in an electric circuit where two or more conductors are joined together is called junction. तर इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंडक्टर जे आहेत हे एकत्र जोडले, टुगेदर जोडले की त्याला आपण जंक्शन म्हणतो. नेक्स्ट वन इज लूप. एनी क्लोज्ड कंडक्टिंग पाथ इन अन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज कॉल्ड अ लूप और मेश. तर इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये, इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये क्लोज्ड पाथ जे असतो त्या क्लोज्ड पाथला लूप किंवा मेश असं म्हणतात. ब्रँच. अ ब्रँच इज एनी पार्ट ऑफ द नेटवर्क दॅट लाईज बिटवीन टू जंक्शन्स. तर दोन जंक्शन्समध्ये जे पार्ट असतो त्या दोन जंक्शनमधल्या पार्टला ब्रँच असे म्हणतात. इन फिगर देर आर टू जंक्शन्स लेवल्ड ए अँड बी. आता ह्या डायग्राममध्ये दोन जंक्शन्स बघा, ए आणखीन बी हे जंक्शन आहे. आणि ह्या ए जंक्शनला हा इकडचा एक रेजिस्टन्स, हा आर रेजिस्टन्स आणि इकडचा रेजिस्टन्स, तीन कंपाऊंड इथे एकत्र जोडलेले आहेत. ए हे एक जंक्शन आहे, बी पण हे जंक्शन आहे. कारण इकडचा हा एक रेजिस्टन्स, हे इकडनं आलं रेजिस्टन्स, ही बॅटरी इथं कनेक्ट केलेला आहे. तीन इथं पार्ट्स कनेक्ट केले आहेत नेटवर्कमध्ये. बी हे पण जंक्शन आहे. देर आर थ्री ब्रँचेस. दीज आर द थ्री पॉसिबल पाथ 1 2 3 फ्रॉम ए टू बी. तर ए टू बी ला तीन पॉसिबल पाथ आहेत. ए टू बी ला आपण इकडून पण जाऊ शकतो, इकडून असं येऊ शकतो पाथ 1. ए टू बी कडे इकडून पण येऊ शकतो, पाथ 2 आहे. ए टू बी आपण इकडून पण येऊ शकतो, हे पाथ 3 आहे. आणि याच्यामध्ये तीन ब्रँचेस आहेत. तर तीन ब्रँचेस आहेत. दोन जंक्शन मधला जे पार्ट असतो तो पार्टला आपण इथं ब्रँच म्हणतो. तर या डायग्राम मध्ये आपण जंक्शन, लूप, ब्रँच हे पाहिलं इथं आपण. Next one is Kirchhoff's first law, that is also known as current law or junction law. The algebraic sum of currents at a junction is 0 in an electrical network. तर इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये कोणत्याही जंक्शनला करंटची सम जी आहे ही सम 0 असते. हा किर्चॉफचा करंट लॉ आहे, जंक्शन लॉ आहे किंवा फर्स्ट लॉ आहे. इन मॅथमॅटिकल फॉर्म, summation I where I goes from 1 to n equal to 0. This is the mathematical form of this Kirchhoff's first law, where I is the current in the ith conductor at junction having n conductors. जर आपल्याला जंक्शनला n कंडक्टर जोडले असतील त्यामधील I नंबरचा कंडक्टर जे आहे त्या I नंबरच्या कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट I आहे. आता आपण इथं साइन कन्व्हेन्शन जे काय ती साइन कन्व्हेन्शन वापरायची आहे. त्यासाठी ही डायग्राम कन्सिडर करा. हे ॲनिमेशन आहे. तर याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन जे आहेत ही साइन कन्व्हेन्शन्स, द करंट्स अरायव्हिंग ॲट द जंक्शन आर कन्सिडर्ड पॉझिटिव्ह. तर सेव्हरल कॉम्पोनंट्स कनेक्टेड टुगेदर, जास्त दोन किंवा दोनपेक्षा जास्त कॉम्पोनंट एका ठिकाणी जोडल्यानंतर आपण त्याला जंक्शन म्हणतो. ह्या डायग्राममध्ये बघा इथं हे जंक्शन आहे, पी हे जंक्शन आहे. या ठिकाणी भरपूर असे कॉम्पोनंट्स वायरचे जोडलेले आहेत. तर यामध्ये करंट अरायव्हिंग जे आहेत ह्या जंक्शनकडे येणारे जे करंट आहेत ते पॉझिटिव्ह घ्यायचे. लिव्हिंग जंक्शन्स आर कन्सिडर्ड निगेटिव्ह. करंट्स लिव्हिंग म्हणजे ह्या जंक्शनपासून बाहेर जाणारे करंट, लिव्हिंग जे करंट आहेत ते करंट निगेटिव्ह घ्यायचे आहेत. आता ह्या डायग्राममध्ये बघा, हा I4 एंट्रिंग करंट आहे, हा पॉझिटिव्ह आहे. I3 एंट्रिंग करंट आहे, पॉझिटिव्ह आहे. I1 एंट्री करंट आहे, पॉझिटिव्ह आहे. I5 लिव्हिंग करंट आहे, हा निगेटिव्ह आहे. I6 लिव्हिंग करंट आहे, हा निगेटिव्ह आहे. I2 हा पण लिव्हिंग करंट आहे, निगेटिव्ह आहे. युझिंग साइन कन्व्हेन्शन फ्रॉम फिगर. आता या फिगरमध्ये आपण साइन कन्व्हेन्शननुसार आपण इथं किर्चॉफचा करंट लॉ वापरल्यानंतर इक्वेशन जे आहेत बघा, I1 जे आहे हा I1 एंट्रिंग करंट आहे, पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर I2 जे आहे, I2 हा लिव्हिंग करंट आहे, निगेटिव्ह आहे, मायनस I2. देन I3 हा एंट्रिंग करंट आहे, प्लस I3. I4 हा एंट्रिंग करंट आहे, प्लस I4. I5 हा लिव्हिंग करंट आहे, मायनस I5. I6 हा लिव्हिंग करंट आहे, मायनस I6 इक्वल टू 0. दॅट इज दिस सम इक्वल टू 0. ही सम आहे, पण ह्यांचे साइन कन्व्हेन्शननुसार हे साइन्स निगेटिव्ह आले आहेत, पण या सर्वांचे सम आहे, सर्व करंटचे सम जे ही इक्वल टू 0 येते. ही जर आपण रिअरेंज केले टर्म्स, हे मायनस टर्म जर आपण राईट साईडला घेतले तर I1 ॲज इट इज, I3 ॲज इट इज, I4 ॲज इट इज, मायनस I2, मायनस I5 आणि मायनस I6 राईट साईडला घेतल्यानंतर हे प्लस झाले.
that is I1 plus I3 plus I4 equal to I2 plus I5 plus I6. पण इथं I1, I3 आणि I4 जे हे एंट्रिंग करंट आहेत, I2, I5, I6 हे लिव्हिंग करंट आहेत. म्हणजेच काय, सम ऑफ एंट्रिंग करंट टुवर्ड जंक्शन इक्वल टू सम ऑफ लिव्हिंग करंट फ्रॉम द जंक्शन. म्हणजे जंक्शनला येणारे करंट्स, जंक्शनपासून बाहेर जाणारे करंट्स हे इक्वल असतात. इथं ह्या डायग्राममध्ये पण दाखवलेलं आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा. दिस इज क्रिचॉफ्स फर्स्ट लॉ, that is also known as current law or junction law. Algebraic sum of currents at junction is zero in an electrical network. This is the Kirchhoff's first law, current law, junction law. Next one is Kirchhoff's voltage law. The algebraic sum of the potential differences, that is product of current and resistance, and electromotive force, that is EMFs, in a closed loop is zero. आता अल्जेब्रिक सम जे आहे ही पोटेन्शियल डिफरन्सची आणखीन EMFची एका क्लोज लूपमध्ये ही झिरो येते. हा क्रिचॉफ्सचा व्होल्टेज लॉ आहे. मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये समेशन ऑफ IR, that is product of current and resistance, that is called as voltage, that is EMF, summation of EMF equal to 0. And sign convention in this case, if we are traveling along the direction of conventional current, the potential difference across that resistance is considered negative, otherwise positive. आपण एखाद्या लूपमध्ये एखाद्या कॉम्पोनंटच्या अक्रॉस किंवा रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स मेजर करते वेळी आपण ज्या डायरेक्शनमध्ये आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करत चाललेलो आहे ती डायरेक्शन आणखीन करंटची डायरेक्शन सेम असेल तर तो प्रोडक्ट जे आहे दॅट इज पोटेन्शियल डिफरन्स कन्सिडर ॲज निगेटिव्ह. अपोजिट असेल तर पॉझिटिव्ह घ्यायची. फ्रॉम द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सोर्स टू इट्स पॉझिटिव्ह टर्मिनल इट इज टेकन ॲज पॉझिटिव्ह, अदरवाईज निगेटिव्ह. जर सोर्स असेल म्हणजे आपण त्याला EMF म्हणतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, बॅटरी. त्याच्यामध्ये आपण डायरेक्शन आपली जे व्होल्टेज चेकिंगचे व्होल्टेज मेजरमेंटचे ती निगेटिव्ह टर्मिनलकडून पॉझिटिव्ह टर्मिनलकडे असेल तर ते जे पोटेन्शियल आहे, ते जे व्होल्टेज आहे, EMF जे तो पॉझिटिव्ह घ्यायचा. रिव्हर्स असेल म्हणजे पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे असेल तर ते निगेटिव्ह घ्यायचं. हे साइन कन्व्हेन्शन फॉर EMF, दॅट इज सोर्स. Now consider loop ABFGA in clockwise sense. आता ह्या सर्किट डायग्राममध्ये नेटवर्क आहे, इलेक्ट्रिकल नेटवर्क आहे. ह्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये ABFGA हे एक लूप आहे. ह्यामध्ये 3 लूप आहेत वेगवेगळे. आपण त्यामधलं हे पहिलं लूप कन्सिडर केलेलं आहे. तर या लूपमध्ये आपण क्रिचॉफ्सचा व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे. त्यासाठी आपण क्लॉकवाईज सेन्स कन्सिडर केलं आहे. क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपण व्होल्टेज मेजर करत जाणार आहे. फर्स्ट आपण समजा A पासून स्टार्ट केलं. आता इथं ह्या सिक्वेन्स आहे A टू B, B टू F, F टू G, G टू A. तर फर्स्ट A टू B आहे. आता A टू B जातेवेळी हा एक कॉम्पोनंट आहे, याचा रेजिस्टन्स R1 आहे आणि या कॉम्पोनंटमधून जाणारा करंट आहे I1 आहे. आपण मेजरमेंट जे व्होल्टेज मेजरमेंट A टू B करतोय ह्याला आपण म्हणायचं डायरेक्शन ऑफ व्होल्टेज मेजरमेंट. आणि डायरेक्शन ऑफ करंट फ्लो जे I1, दोन्ही डायरेक्शन सेम आहेत. म्हणजे डायरेक्शन ऑफ व्होल्टेज मेजरमेंट A टू B आहे, डायरेक्शन ऑफ करंट पण A टू B आहे, दोन्ही डायरेक्शन सेम आहे. त्यामुळे याच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे हे व्होल्टेज निगेटिव्ह घ्यायचं आणि हे व्होल्टेज ड्रॉप जे आहे हे व्होल्टेज ड्रॉप आपण ओम्स लॉनं कॅल्क्युलेट करायचं आहे. ओम्स लॉ V इक्वल टू I इंटू R. म्हणजे ह्या रेजिस्टन्सच्या अक्रॉस जे व्होल्टेज ड्रॉप झाले ते यातून जाणारा करंट इंटू याचा रेजिस्टन्स, यातून जाणारा करंट I1 आहे, याचा रेजिस्टन्स R1 आहे. म्हणून I1 R1 ह्याचं पोटेन्शियल ड्रॉप येतं ह्या कॉम्पोनंटच्या अक्रॉसचं आणि हे निगेटिव्ह आहे कारण डायरेक्शन ऑफ करंट फ्लो आणि डायरेक्शन ऑफ आपण व्होल्टेज चेकिंग हे सेम आहे म्हणून आपण इथं मायनस I1 R1 घेतलेलं आहे. नेक्स्ट पुढे आहे B टू F. B टू F हा R5 रेजिस्टन्स आहे. R5 रेजिस्टन्स याच्यातून जाणारा करंट आहे I3, रेजिस्टन्स R5 आहे. मग आपण व्होल्टेज चेकिंग आहे B टू F आहे डायरेक्शन आणि करंटची फ्लोची पण डायरेक्शन सेम आहे. त्यामुळे हे निगेटिव्ह येतं आणि हे जे निगेटिव्ह आहे ह्याचं व्होल्टेज ड्रॉप I3 R5 आहे. I3 R5 ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज ड्रॉप आपण ओम्स लॉन काढलं. यातून जाणारा करंट I3 आहे, रेजिस्टन्स R5 आहे. त्यामुळे ह्याचं व्होल्टेज ड्रॉप जे आहे I3 R5 येतं आणि मायनस येतं कारण ही डायरेक्शन सेम आहे. डायरेक्शन ऑफ व्होल्टेज चेकिंग आणि डायरेक्शन ऑफ करंट फ्लो सेम असल्यामुळे मायनस I3 R5 आलं. पुढचा कॉम्पोनंट आहे F टू G. आता F टू G मध्ये इथं डायरेक्शन ऑफ करंट फ्लो आणखीन डायरेक्शन ऑफ व्होल्टेज चेकिंग सेम आहे. त्यामुळं याच्या अक्रॉस व्होल्टेज आहे अकॉर्डिंग टू अगेन ओम्स लॉ हे करंट इंटू रेजिस्टन्स, करंट आहे I1, रेजिस्टन्स आहे R3. त्यामुळं
I1 R3 हे व्होल्टेज ड्रॉप आहे, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दिस कंपाऊंड अँड निगेटिव्ह बिकॉज डायरेक्शन सेम. नेक्स्ट G2A हा एक EMF आहे, सोर्स आहे, ह्याचं हे टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. आपण इकडून निगेटिव्ह कडून पॉझिटिव्हकडे जातोय, आपण निगेटिव्ह कडून पॉझिटिव्हकडे, त्यामुळे ह्याचं व्होल्टेज आहे हे पॉझिटिव्ह घ्यायचं E1 इक्वल टू 0. हे सर्वांचे प्रोडक्ट जे आहे हे लूपमध्ये, हे सर्व लूप जे आहे आपण जिथून स्टार्ट केलं आहे परत तिथं पण आल्यानंतर हे जे सर्व जे आहेत समेशन, हे सर्वांचं प्रोडक्ट जे आहेत EMFचं आणखी व्होल्टेज ड्रॉपचं हे इक्वल टू 0 लिहायचं ह्याच्यामध्ये. नेक्स्ट आपण हे जरा इक्वेशन रिअरेंज केलं, म्हणजे E1 इथं ठेवलं आणि ह्याच्या मायनस टर्म्स आहेत, ह्या मायनस टर्म आपण जर राईट साईडला घेतल्या तर इक्वेशन होतं E1 इक्वल टू I1 R1 प्लस I2 R5 प्लस I1 R3. दिस इज क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाइड टू ABFGA. ह्या लूपला आपण हा अप्लाय केला आहे. नाउ कन्सिडर द लूप BFDCB इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता पुढचं लूप जे आहे BFDCB हे जे लूप आहे हे लूप आपण अँटी क्लॉकवाईज कन्सिडर केलं. आपण कसंही क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही डायरेक्शन पण मध्ये कन्सिडर करू शकतो. लूपमधून कोणत्याही पॉईंटपासून आपण व्होल्टेज चेकिंग, व्होल्टेज मेजरमेंट स्टार्ट करू शकतो. इथं आपण B पासून स्टार्ट करणार आहे. B2 फर्स्ट आपण Fला जाणार, F टू D जाणार, D टू C आणि C टू B अगेन. नाउ अप्लाइंग हियर Kirchhoff's व्होल्टेज लॉ फॉर दिस लूप. नाउ हियर इक्वेशन बिकम्स, नाउ फॉर B2F, आता B2F हा कॉम्पोनंट आहे, ह्याच्या अक्रॉसचं करंट जे आहे हा R3 आहे, यातून जाणार करंट रेजिस्टन्स R5 आहे, त्यामुळे ह्याचं व्होल्टेज जे आहे I3 R5. हा जे हे B2F जे आहे B2F I3 R5, त्यामुळे इथं I3 R5 आहे. नेक्स्ट F2D हा कॉम्पोनंट जे आहे याचा रेजिस्टन्स R4 आहे, करंट I2 आहे, डायरेक्शन सेम आहे, त्यामुळे आपण इथं निगेटिव्ह घ्यायचं आहे I2 R4. नाव दिस I2 R4 हे निगेटिव्ह आलेलं आहे, कारण डायरेक्शन ऑफ व्होल्टेज मेजरमेंट आपण F2D कडे व्होल्टेज मेजर करत चाललेलं आहे, करंट पण त्या सेम डायरेक्शनमध्ये चाललेलं आहे, त्यामुळे हे मायनस I2 R4 आहे. नेक्स्ट D2C हे कॉम्पोनंट आहे, हा EMF आहे सोर्स, हे निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे, आपण निगेटिव्ह कडून पॉझिटिव्हकडे जातोय, त्यामुळे ह्याचं व्होल्टेज जे आहे हे पॉझिटिव्ह घ्यायचं E2. नेक्स्ट C2B हा जे कॉम्पोनंट आहे, हा कॉम्पोनंट इथं रेजिस्टन्स R2 आहे, करंट I2 आहे, त्यामुळे I2 R2 येतो आणि डायरेक्शन पण सेम आहे, म्हणजे आपण व्होल्टेज मेजरमेंट C2B चाललेलं आहे, करंट पण त्याच डायरेक्शनमध्ये आहे, दोन्ही सेम असल्यामुळे हे निगेटिव्ह घ्यायचं, म्हणून I2 R2 जे हे I2 R2 निगेटिव्ह घेतलं आहे. हे इक्वेशन तयार झालं. परत आपण B आलो, हे इक्वल टू 0 लिहायचं, सर्व कॉम्पाऊंड संपल्यानंतर इक्वल टू 0 लिहिलं. परत ह्यामध्ये आपण ह्या टर्म्स जर रिअरेंज केल्या, म्हणजे E2 इथंच ठेवलं आणि हे जे मायनस सर्व टर्म्स ह्या राईट साईडला घेतल्यानंतर E2 इक्वल टू I2 R2 प्लस I3 R5 प्लस I2 R4 होतं. हे आपण दोन वेगवेगळ्या लूपला आपण क्रिचॉफ्सचा व्होल्टेज लॉ अप्लाय करून आपण पाहिलेलं इथं ह्या केसमध्ये, ह्या इलेक्ट्रिकल नेटवर्कमध्ये. असं आपण वेगवेगळ्या लूपसाठी आपण क्रिचॉफ्सचा व्होल्टेज लॉ अप्लाय करू शकतो. परत पुन्हा एकदा मी ते रिवाईज करतो पहा. तर ह्यामध्ये आपण ज्या डायरेक्शनमध्ये व्होल्टेज मेजर करत जातो ती डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन जर सेम असेल तर ते व्होल्टेज ड्रॉप निगेटिव्ह घ्यायचं, आणि आपण व्होल्टेज चेकिंगची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन जर अपोजिट असेल तर ते व्होल्टेज ड्रॉप पॉझिटिव्ह घ्यायचं, आणि EMFच्या केसमध्ये निगेटिव्ह टर्मिनलकडून बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे आपण जर मूव्ह होत असेल इकडून इकडं तर ते व्होल्टेज पॉझिटिव्ह घ्यायचं, अदरवाईज निगेटिव्ह घ्यायचं. हे जे साइन कन्व्हेन्शन्स आहेत आणि आपण हे किर्चॉफचा व्होल्टेज लॉ दोन्ही केसमध्ये आपण इथं अप्लाय करून पाहिलेला आहे. नेक्स्ट वन इज स्टेप्स युजली फॉलोड while solving a problems using Kirchhoff's laws. तर आपण Kirchhoff's law वापरून जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्या प्रॉब्लेम सोल्युशनमध्ये ह्या स्टेप्सना आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. त्यामध्ये ह्या स्टेप्स आहेत पहा. पहिली स्टेप आहे चूज सम डायरेक्शन ऑफ द करंट्स. तर डायरेक्शन ऑफ करंट आपण कन्सिडर करायचे आहेत, ज्या डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होते ते डायरेक्शन दाखवायचे, हे डायरेक्शन कन्सिडर करायचे ह्या प्रॉब्लेम्समध्ये, सर्किट डायग्राममध्ये, नेटवर्कमध्ये. रिड्यूस द नंबर ऑफ व्हेरिएबल्स युजिंग Kirchhoff's फर्स्ट लॉ. तर Kirchhoffचा फर्स्ट लॉ वापरायचा. Kirchhoffचा फर्स्ट लॉ वापरून Kirchhoff's फर्स्ट लॉ जे आहे करंट लॉ, जंक्शन लॉ, हा लॉ वापरून आपण मॅक्झिमम नंबर ऑफ व्हेरिएबल जे आहेत हे व्हेरिएबल्स रिड्यूस करायचे आहेत, कमी करायचे आहेत, रिड्यूस. थर्ड, डिटरमाइन द नंबर ऑफ इंडिपेंडंट लूप्स. तर वेगवेगळे इंडिपेंडंट लूप्स किती आहेत ते आपण फर्स्ट डिटरमाइन करायचे डायग्राममध्ये, नेटवर्कमध्ये किती इंडिपेंडंट लूप्स आहेत ते लूप्स फाइंड आउट करायचे. अप्लाय व्होल्टेज लॉ टू ऑल द इंडिपेंडंट लूप्स. आपण सेपरेट जे प्रत्येक लूप कॅल्क्युलेट केलं आहे, प्रत्येक लूप जे इंडिपेंडंट फाइंड आउट केले आहेत त्या प्रत्येक लूपला Kirchhoffचा व्होल्टेज लॉ अप्लाय करायचे. जेवढे लूप्स आहेत ते त्या लूप्सना
किर्चॉफचा व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे. सॉल्व द इक्वेशन्स ऑब्टेन्ड सायमल्टेनियसली. आता प्रत्येक लूपला आपण जर किर्चॉफचा व्होल्टेज लॉ वापरला तर प्रत्येक लूपचं एक एक इक्वेशन मिळेल. ती जेवढी इक्वेशन मिळाली ती इक्वेशन्स आपण इथं सायमल्टेनियस इक्वेशन जे हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे म्हणजे आपण त्याला एक सामायिक समीकरण म्हणतो. प्रत्येक लूपला आपण वापरल्यानंतर किर्चॉफचा व्होल्टेज लॉ वेगवेगळे आपल्याला लूप्स मिळतील. ती प्रत्येक लूपची इक्वेशन जे आहेत ती इक्वेशन्स आपण एक सामायिक समीकरणे म्हणजेच आपण सायमल्टेनियस इक्वेशन जे आहेत असे सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर in case the answer of current variable is negative, the conventional current is flowing in the direction opposite to that chosen by us. म्हणजे उत्तर जर आपण करंटची डायरेक्शन करंटचे व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या, करंटच्या ह्या व्हॅल्यू जे आपण कॅल्क्युलेट केले आहेत सॉल्व केले आहेत हे सॉल्व केल्यानंतर त्याची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली, ही निगेटिव्हचं मिनिंग जे आहे आपण जे डायग्राममध्ये कन्सिडर केलेले करंटची डायरेक्शन आहे ही डायरेक्शन आणि आपण ही कन्सिडर केलेल्या डायरेक्शनच्या उलटी डायरेक्शन म्हणजे अपोजिट डायरेक्शन आलेलं आहे. निगेटिव्हचं साईनचं मिनिंग पॉझिटिव्ह आल्यानंतर जे डायरेक्शन आपण डायरेक्टमध्ये कन्सिडर केलं त्याच डायरेक्शनमध्ये करंट फ्लो होत असतो. जर इथं डायरेक्शन निगेटिव्ह आल्या तर डायरेक्शन मात्र आपण ज्या कन्सिडर केलेल्या डायरेक्शन्स आहेत त्या कन्सिडर केलेल्या डायरेक्शनपेक्षा या उलट्या डायरेक्शनमध्ये हे करंट फ्लो होत असतात. निगेटिव्ह डायरेक्शन किंवा अपोजिट डायरेक्शनमध्ये हे करंट फ्लो होत असतात असं कन्सिडर करायचं आहे. ह्या स्टेप जे आहेत प्रत्येक प्रॉब्लेम जे आपण सॉल्व करतो युजिंग किर्चॉफ्स लॉ वापरून आपण जे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे त्या सोल्युशनमध्ये ह्या स्टेप्स वापरून आपण तो प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. Thank you for watching this video. Keep watching videos, and for other videos see description box of this video, and don't forget to subscribe, like and share.